काँग्रेसला एक्सपोज केलेलं आहे आणि जी भाषा पाकिस्तान बोलताय तीच भाषा काँग्रेस बोलताय. हे जे काही स्टेटमेंट केलेलं आहे की ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा होता, याचा मी निषेध करतो, याचा धिक्कार करतो, या प्रवृत्तीचा मी धिक्कार करतो. मी निर्णय अजून पूर्ण पाहिलेला नाही, पण हायकोर्टाच्या निर्णयात त्यांनी थोडं परिवर्तन केलेलं आहे. हायकोर्टाने थेट पोलिसांवर एफ-आय-आर करायला सांगितला होता, पण आता सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी एफ-आय-आर तर करायला सांगितलं आहे, पण त्याच्यामध्ये पोलिसांचं नाव कधी घालायचं किंवा पोलिसांवर करायचा किंवा नाही करायचा याचा चौकशी अंती त्याचा निर्णय करण्याकरता सांगितलेला आहे. पण ही माझी प्राथमिक माहिती आहे, त्याच्यामुळे पूर्ण माहिती घेऊनच मी याच्यावर बोलेन. और उसमें कहीं न कहीं उन्होंने कहा कि आप लोग जानबूझ के हिंदुत्व डाल रहे हैं। आज भी कांग्रेस के कई नेताओं ने महादेव ऑपरेशन को भी जानबूझ के कहा कि बीजेपी हर जगह हिंदुत्व लाने की कोशिश कर रही है। इस पर क्या कहें? अभी उनको महादेव से नफरत है तो मैं क्या कर सकता हूं, लेकिन कल प्रधानमंत्री जी ने सिलसिलेवार ऑपरेशन सिंदूर के बारे में सारा सच हमारे सामने रखा. उससे पहले रक्षा मंत्री जी ने और विदेश मंत्री जी ने भी विदेश नीति के बारे में सारा सच हमारे सामने रखा. एक प्रकार से कांग्रेस पूरे तरीके से एक्सपोज हो गई, लेकिन प्रधानमंत्री जी का एक जो बयान था उसको कांग्रेस पूरे तरीके से सच करने पर तुली है. और वो बयान ये था कि प्रधानमंत्री जी ने कहा जो जबान पाकिस्तान के नेता इस्तेमाल कर रहे हैं, जो भाषा पाकिस्तान के नेता इस्तेमाल कर रहे हैं, वही भाषा बिना कॉमा या फुल स्टॉप बदले कांग्रेस पार्टी यूज कर रही है. और वही आज भी कांग्रेस पार्टी के नेताओं के बयानों से ध्यान में आया. मला असं वाटतं की पहिल्यांदा तर ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणं याचा अर्थ जे 26 आमचे भारतीय त्या ठिकाणी मारले गेले त्यांचा अपमान करण्यासारखा आहे, त्यांच्या परिवाराचा अपमान करण्यासारखा आहे. ज्या आमच्या सेनेने पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानचं संपूर्ण टेरर नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त केलं, त्या सेनेचा अपमान करण्यासारखा आहे. ज्या भारताच्या सेनेनं पाकिस्ताननी आपल्यावर दागलेले 1000 मिसाईल आणि ड्रोन हवेतच नष्ट करून टाकले, त्या सेनेचं अपमान करण्यासारखा हा विषय आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जर सेनेचा अपमान करणारे या देशामध्ये नेते असतील तर निश्चितपणे अशांच्या समोर प्रश्नचिन्ह लागणं हे स्वाभाविक आहे. पण काल प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलं की कदाचित बोलणारे नवीन आहेत म्हणून त्यांच्या तोंडून आपल्याला जे बोलता येत नाही ते बोलून राहिले, अशा प्रकारची जी शंका त्या ठिकाणी प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली आहे ती योग्य वाटते. असं हे जे काही स्टेटमेंट केलेलं आहे की ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा होता, याचा मी निषेध करतो, याचा धिक्कार करतो, या प्रवृत्तीचा मी धिक्कार करतो. आणि काल माननीय पंतप्रधानांनी पूर्णपणे काँग्रेसला एक्सपोज केलेला आहे आणि जी भाषा पाकिस्तान बोलताय तीच भाषा काँग्रेस बोलताय हे माननीय प्रधानमंत्री महोदयांनी आपल्या समोर स्पष्ट केलंय. रक्षा मंत्री महोदय आणि विदेश मंत्री महोदय यांनीही कशा प्रकारे आमची विदेश नीती राहिली, जगातल्या 193 देशांपैकी फक्त 3 देशांनी पाकिस्तानला समर्थन दिलं आणि पाकिस्तान आमचं काही वाकडं करू शकला नाही. मात्र भारताने पाकिस्तानच्या एअरफील्ड या कशा नष्ट केल्या हे सगळं
पुराव्यानिशी सांगितलेलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. गेल्या 2-3 आठवड्यांपासून राज्यातले काही मंत्री वादाच्या बोरात सापडले. माणिकराव कोकाटे असतील किंवा इतरही असतील. कोकाटेंच्या विशेषत्वाने राजीनाम्याची मागणी झाली. तुम्ही काल कॅबिनेट नंतर काही किंवा कॅबिनेट मंत्र्यांना काही तुम्ही क्लास घेतला किंवा त्यांना काही सूचना दिल्यात असं काही? मंत्रिमंडळामध्ये आपण जे बोलतो ते बाहेर सांगायचं नसतं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.